नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रयत संघटनेच्या आंदोलनाचा दणका, तहसीलदार ॲक्शन मोडमध्ये. मानकापूर ग्रामपंचायतीची झाडाझडती. निपाणी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या आंदोलनाचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागला आहे. मानकापूर गावातील पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापन, शाळेचे नुकसान आणि ग्रामपंचायतीतील अनागोंदी यासारख्या गंभीर प्रश्नांची दखल घेत निपाणीचे तहसीलदार श्री मुंजे यांनी थेट मानकापूर ग्रामपंचायतीची झाडाझडती घेतली. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजूदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील निपाणी येथे करण्यात आलेल्या आंदोलनानंतर तालुका प्रशासन खडबडून जागे झाले. विविध समस्यांनी ग्रासलेल्या मानकापूर गावाची दखल घेत निपाणीचे तहसीलदार श्री मुंजे यांनी थेट गावात भेट देत ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला. गावातील कचरा उठाव, तीव्र पाणी प्रश्न आणि 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या वादळात शाळेचे झालेले नुकसान याची पाहणी करून संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी ग्रामपंचायत पीडीओ नंदकुमार पप्पे यांना दिले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात काही कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. तसेच बीडीओ अधिकारीही अनुपस्थित असल्याने तहसीलदारांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान मानकापूर पाणी फिल्टर हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आढळून आल्याने तहसीलदारांनी आश्चर्य व्यक्त करत फिल्टर हाऊसला तात्काळ संरक्षक कंपाऊंड उभारण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांनीही ग्रामपंचायतीला भेट देत प्रलंबित प्रश्नांची माहिती घेत संबंधित कामे त्वरित मार्गी लावण्याचे आदेश दिले. या भेटीदरम्यान कर्नाटक राज्य रयत संघटनेचे मानकापूर शाखाध्यक्ष पवनकुमार माने, ज्येष्ठ पत्रकार राहुल वराळे, ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार, प्रमोद शेवाळे, समाजसेवक विकास वराळे, ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे, लक्ष्मण माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत रयत संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाने घेतलेल्या या धडक कारवाईमुळे मानकापूरच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.